मी आलोय नाशिकच्या वन ऑफ द मोस्ट फेमस हॉटेलला, ज्याचं नाव आहे अण्णा इडली. तर राम राम भावांनो, आता केलीच होती दाढी तर म्हणलं काढावं आपली गाडी. आता नवरात्री मध्ये घातली बायांनी साडी आणि इकडे आपल्या भाऊची फोटोशूट करता करता तुटली ना स्टँडची काडी. तर नाशिकच्या कॉलेज रोडच्या अण्णा इडलीला आलो, कारण आपल्याला होती फोटोशूटची ऑर्डर. आणि इथं आल्यानंतर बघतो काय, रावण दादा स्वतः आपल्या वेलकम साठी उभे होते. मग रावण दादाला आपण मस्त पैकी जय श्रीराम घातला आणि नंतर एंट्री केली. आणि इथं आल्यानंतर फर्स्ट फ्लोअरलाच एसी बँक्वेट हॉल होता, जिथं बर्थडे पार्टी अरेंज केलेली होती. मग काय मंडळी, आपल्याला इथंच ऑर्डर होती फोटोशूटची. आणि एवढं अप्रतिम डेकोरेशन बघून मी डायरेक्ट इव्हेंट प्लॅनर विचारला. तर इव्हेंट प्लॅनर आपल्या ओळखीचाच निघाला, ज्याचं नाव आहे सूरज दादा. सूरज दादाने एक नंबर डेकोरेशन केलं होतं. आणि या लाडक्या परीला हॅपी बर्थडे केल्यानंतर मला कळालं की इथं अँकर मॅडम पण आलेला आहे, ज्यांनी खूप सारा एंटरटेनमेंट करवला, खूप सारे गेम घेतले, खूप सारी पब्लिक हसवली आणि सगळ्यांना खुश ठेवलं. आणि मग काय मंडळी, आपण पण दनादन फोटो काढले, व्हिडिओ काढून घेतले. आणि तेवढ्यात मॅडमनी या छोट्या छोट्या मुलांच्या सगळ्या मम्मीजला बोलवलं आणि यांच्याकडून पण गेम खेळून